बळ्या चंकेत आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडवर मीचा मार जनधन तण केले तृणाही समान लाथाळीला संसार केला षडवर मीचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माथा लाथाळीला संसार केला षडवर मीचा मार विठ्ठल विठ्ठल हरे हरे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रविश बृहस्पति पंचतान स्मरणित्य वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा एकं नित्यमेवलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि त्वमेव माताश्च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव मनोजं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्ठं वतात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अतुले तबलधामं हेमशैलापदेहं दनूजवनकृशानुज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि समचरण सरोजं चन्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां करुणतुलसीमाला कंजरं कंजनेत्रं सदयतपदासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करो
रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुदिक प्रदेशं विरीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञान ओम नमो देवेश्वरा ओम नमो देवेश्वरा ओम नमो होय सकळ विद्यांचे अधिकरण हेच वंदू श्रीचरण श्री गुरु चैत्य नमस्कारो न्याता बळ्याच्या अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडवर मीचा मार। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं आपल्या या भारजनगरीमध्ये चालत असेल नामचिंतन सोहळा। या सोहळ्यातील आजची 3ऱ्या दिवसाची सेवा माझं परम भाग्य तुम्हा मायबापांच्या सेवेचा योग मिळालेला आहे। सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगतमान्य वैराग्यमूर्ती तुकोबा यांचा 4 चरणाचा अभंग असून ज्या मार्गाने गेल्याच्या नंतर माणसाला कोणत्या प्रकारचं प्राकट्यीकरण प्रबळ अशा प्रकारचं सामर्थ्य प्राप्त होतं असा तो परमात्मा प्राप्तीचा मार्ग त्या पांडुरंग परमात्म्याला अंकित करावं आणि त्या देवानं आपल्याला भरभरून अशा प्रकारचं सामर्थ्य द्यावं। आणि मी ज्या वाटेनं गेलोय त्या मार्गात मला काय मिळालं असं तुकोबरायचा स्वतःचा अनुभव सांगणारा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडला आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे। तुकोबराय असं म्हणतात, आम्ही पांडुरंग परमात्म्याच्या अंकित झालोय, आम्ही देवाला स्वीकारलं, आम्ही पांडुरंग परमात्म्याला सर्वस्व वाहून दिलाय। देव आमचा सोयरा मानला, देव आमचा धनी मानला, देव आमचा मालक मानला, देव आमचं जीवन मानलं आणि म्हणून देव आमचं जीवन मानल्याच्या कारणास्तव आम्ही त्याचे अंकित बनवून राहिलो। असं आम्ही देवाला मांडल्याच्या नंतर आम्हाला काहीतरी प्राप्त झालं। काय प्राप्त झालं तर तुकोबाराय म्हणतात, बळीयाच्या अंकित आम्ही झालो बळीवंत। परमार्थ करा, परमार्थ करा, परमार्थ करा, परमार्थ केल्यानं काय मिळतं याच्या प्रकारचा अनुभव तुकोबाराय असं सांगतात की आम्ही पांडुरंग परमात्म्याचं अंकित झालोय आणि आम्हाला बळ प्राप्त झालं। बळ प्राप्त झालंय ही संज्ञा जेव्हा माणसाला ऐकण्यात येते तेव्हा आपल्याला नक्कीच कळतं की बळ म्हणजे शक्ती मिळाली, बळ म्हणजे माणसाला सामर्थ्य मिळालं, माणसाला ताकद मिळाली। मग असं नुसतं म्हणून जमत नसतं। हे एखाद्या गोष्टीचं माझ्याकडे एखादी गोष्ट आहे मला गाता येतं असं जेव्हा माणूस म्हणतो त्यावेळेला गायन सुरू असलं की त्याला राहवत नाही। मग तो टाळ घेऊन उभा असला तरीही गातो आणि उभा नसला तरीही गातो, कारण त्यांच्यामध्ये कुठेतरी गायक असतो, म्हणजे ते त्यांचं सामर्थ्य असतं, ते बळ असतं। ज्या माणसाला कुस्ती खेळता येते ना त्यांना असा पैलवानाचा आखाडा बघितला की त्याचा अंग फुरफुरतं आणि त्याला जावं वाटतं की आता मी पण कुस्ती खेळायला गेलो पाहिजे। मग तुकोबाराय तुम्ही असं म्हणता तुम्ही पांडुरंग परमात्म्याच्या अंकित झाला, तुम्हाला बळ प्राप्त झालं, तर नेमकं बळ प्राप्त झालं आम्ही असं कशावरून समजायचं? तुकोबाराय म्हणतात, हो या आम्हाला असं बळ प्राप्त झालंय आणि मग त्या बळानं आम्ही काय केलं? लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार। पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीनं आम्हाला एवढं मोठं बळ प्राप्त झालं की आम्ही संसाराला लाथाळू शकलो। बघा बरं का, तुकोबारायच्या किंवा संतांच्या संकल्पनेतून संसाराला लाथाळणं, संसाराला बाजूला सारणं एवढी साधी गोष्ट नाहीये। त्याच्यासाठी पांडुरंग परमात्म्याचं अंकितच व्हावं लागतं, तरच त्या संसाराला सारता येतं, लाथाळता येतं। तुकोबाराय म्हणतात की आम्ही काय केलं? त्याच्या अंकित झालो आणि लाथाळीला संसार, आणि संसार लाथाळण्यासाठी काय केलं? केला षडउर्मीचा मार। 6 प्रकारच्या उर्मी आहेत।
2 उर्मी देहाच्या आहेत, 2 उर्मी प्राणाच्या आहेत आणि 2 उर्मी मनाच्या आहेत. अशा 6 उर्मी झाला. याच्यासाठी आम्ही काय केलं तर 6 प्रकारच्या उर्मीचा मारा केला आणि संसार लाथाळून टाकला असं तुकोबराय म्हणत आहेत. काय तुकोबराय? संसार लाथाळला तुम्ही. मग संसार लाथाळला म्हणजे नेमकं काय केलं? अहो मनुष्य संसार या शब्दाचा अर्थ काय? एक तर सुरुसरती ती संसार, जो माणसाला सारतो तो संसार, आणि दुसरा संसार कोणता? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. जन्म आणि मरण हा सुद्धा संसार आहे. आणि मनुष्य जेव्हा या संसाराला येतो ना तेव्हा काही गोष्टी आपोआप घेऊन येतो. खरं म्हणजे अलीकडच्या काळातले आपण स्पर्धेच्या युगातले माणसं आहोत. प्रत्येक जण काहीतरी मिळवण्यासाठी अख्खं आयुष्य खर्ची घालतंय. मग कुणाला धन मिळायचंय, कुणाला मान मिळवायचंय, कुणाला नाव मिळवायचंय, कुणाला संपत्ती मिळवायची, ज्याला जे मिळवायचं त्याला ते मिळवायचं. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा आम्ही जन्माला आलो तेव्हा सुद्धा आमच्यासोबत बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. तुम्ही जेव्हा जन्माला आलात तर तुम्हाला आल्याच एक गावाचं नाव मिळालं. तुम्ही कोणत्या गावचे आहात? तुमचं गाव कोणते बाळो? भारज. म्हणजे भारज या गावाचे तुम्ही होण्यासाठी तुम्ही काही फार मोठा पराक्रम गाजवला नाही. तुम्ही आपोआप भारज म्हटलं की भारतचं कोण आहे हो की लगेच तुमचा हात वर जाणार, आम्ही आहे ना भारतचे. म्हणजे आपसुकच आपल्याला एका गावाचं नाव मिळालं. शिवाजी महाराजांच्या काळात गड किल्ले त्यांना जिंकावे लागले तेव्हा त्यांचं नाव त्या किल्ल्यावर कोरलं गेलं. आपल्याला काही भारत जिंकासाठी लय मोठे पराक्रम पडायचं काम पडलं नाही. कोणता जिल्हा आहे म्हणजे जालना जिल्हा आहे, लगेच आम्हाला कळालं. पूर्णापूर जाफराबाद तालुका आहे, लगेच आम्हाला कळालं. म्हणजे काही गोष्टी अशा आपसुकच येतात. आम्ही जन्माला आलो, आमच्या आईबापानं आमचं नाव ठेवलं. हे नाव मिळवण्यासाठी आम्हाला काहीच करावं लागलं नाही. फक्त जन्माला आल्यानंतर 12 दिवसाचं किंवा 6 महिन्याचं किंवा 2 महिन्याचं व्हावं लागलं. लगेच 2 महिन्याचं 12 महिन्यात झालं की माऊली आपलं नाव काय ठेवलं? प्रसाद. छान नाव आहे, प्रसादच आहे तो, देवाचा प्रसाद. माळकरी आहे, टाळ्या वाजवा लेकरासाठी. नाव पण गोड आहे, मिळाला ना प्रसाद. आता हा प्रसाद नाव मिळवण्यासाठी यांना काहीच करायची गरज नाही पडली. जन्माला आलो की नाव मिळतं. जन्माला आले की कुठेतरी आईबाप ज्या घरात राहतात, ज्या सपरीत, ज्या झोपडीत, ज्या महालात राहतात, तो महालही मिळतो. नवे नवे आपल्या अगोदर जो कोणी असेल त्याचं जे काय स्थावर मालमत्ता असेल, जंगम मालमत्ता असेल, तो जर गेलाच आपला बाप, त्याला नका का लवकर बाबा म्हणणं, पण गेलाच बाप, तर त्याची मालमत्ता कोणाच्या नावावर येते? त्यांच्या मुलांच्या नावावर येते. आपसुकच घटनेमध्ये तसा कायदाच आहे. वारसाच्या नावानं ती जमीन होत असते. मला असं वाटतं आता सध्या शासनाचं एक असं मोहीम सुरू आहे की जिवंत सातबारा करण्याची मोहीम आहे. आमच्या बुलढाण्यामध्ये आहे. आता इकडं काय माहिती आहे की नाही, जिवंत सातबारा म्हणजे ज्या मेलेल्या लोकांच्या नावावर जमिनी असतील त्यांच्या वारसांनी फक्त त्यांच्या मृत्यूचा दाखला आणि वारसाच्या नोंदीचं प्रमाणपत्र घेऊन जायचं त्याला ठेकडं, आणि मग ते लगेच काय करणार, त्याची चौकशी करून ते तुमच्या नावावर, वारसाच्या नावावर करून देणार. आपोआप होऊन गेलं. म्हणजे आम्ही जेव्हा जन्माला येतो तेव्हा आम्हाला नाव मिळतं, आम्हाला गाव मिळतं, आम्हाला काही संपत्ती मिळते. नवे नवे मी जन्माला आलो आणि जन्माला आल्याच्या नंतर मला मोठं नाक करण्यासाठी किती व्यायाम करावा लागला? असं काही झालंय का की नाक लंब व्हावं बा, 2 इंचाचं नाक व्हावं, याच्यासाठी काही फारसा व्यायाम करायची गरज पडलीच नाही. नाक मिळालं, डोळे मिळाले, हात पाय कान सगळे इंद्रिय सगळे अवयव मला मिळाले आपसे. अरे एवढं मिळालं की आयुष्यात मिळवता येणार नाही एवढं मिळालेलं आहे. पण आपण काय झालं, आपण थोडं कृतज्ञ झालो, आपण विसरून गेलो. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू. कशासाठी दिलंय त्याचा भाग वेगळा आहे, पण आम्हाला मिळालं. आम्हाला देह मिळाला, आम्हाला नाव मिळालं. नवे नवे आम्ही जेव्हा जन्माला आलो ना आपसुकच आमची नातीगोती तयार झाली. मनुष्य जीवन जगत असताना 4 प्रकारचे चाक आहेत. त्यातलं एक चाक म्हणजे मी स्वतः, दुसरं चाक म्हणजे माझी नातेगोती, तिसरं म्हणजे माझं कर्म, आणि चौथं म्हणजे मला त्यांच्याविषयी करायची ती समाजसेवा. हे 4 चाक आहे. या 4 चाकामध्ये, या 4 चाकाच्या भोवती माणूस चालला की दुःखामध्ये जात नसतो. मी झालं पहिलं चाक, दुसरं चाक मला नातेगोती मिळाली. नाही नाही काय काम नाही आपल्याला सोयऱ्या जायची, पाहुण्या रावण्याची. अरे येडा आहे का तू? तू जेव्हा जन्माला आला तेव्हा तुझ्या भोवती सोयरे गोळा झाले. जन्माला आला तेव्हा आई नावाचं पात्र मिळालं, वडील मिळाले, मामा काका मावसा. साडू नाही भेटत लवकर, आणि साडू आता येळी साडू भेटत नाही. लग्न नाही झालं तर भेटतच नाही, पण झाल्यावर बी भेटत नाही ना. आता साडू कुठं राहिला? हम दोन हमारे दो. साडू कुठं आला हो? साडू असतो तो लांब साडू असतो, झाडाचा साडू असतो तो. साडू नाही भेटत. बाकी सगळेच नाते भेटले आम्हाला, मामा आहे, मावशी आहे, काका आहे. चला बघा काय काय मिळालं आम्हाला. धन मिळालं. मग तो को बरा आहे. तुम्ही असं म्हणतात की मी पांडुरंग परमात्म्याचा अंकित झालोय आणि संसार लाथळून टाकला. मग हा संसार लाथळल्याच्या नंतर तुम्ही यांचं काय केलं? हे जे मिळालं तो को बरा आहे म्हणतात, जन धन तन केले तृणाही समान. हे जे जन आहे, हे जे धन मला मिळालं, हे जे तन मला मिळालं, याला मी तृणा समान मानलं. तृण म्हणजे गवत,
त्याला माझ्या समोर काडी मोल किंमत अशा प्रकारची मांडणी, असा मी संसारला चढून टाकला. म्हणजे तुकोबर आहे, तुम्हाला कोणाशी देणं गेलं नाही आता? हो नाही आहे. मला या देहावर माझं जीवन उदासीन झालं. मला याला काय खातो काय घेतो याच्याशी गरज नाही राहिली. मला प्रपंचाशी फारसं घेणं देणं नाही, असं तुकोबर आहे बोलायला लागले. अंगावर काय नेसलं ते माहिती नाही, काय ताटात आलं काय खायचं तेही माहिती नाही, समोर काय होणार त्याचाही विचार नाही, अशा पद्धतीचं जीवन तुकोबर आहे सांगू लागले. साहजिकच तुमच्या आमच्या मनात प्रश्न निर्माण होईल, का हो तुकोबर, तुमचं जीवन आणि चिखलीच्या बस स्टँडवर फिरणाऱ्या त्या वेड्याचं जीवन यात काय बदल आहे? त्यालाही ध्यान नसतं अंगावर कपडे कोणते का आहे का नाही याचं त्याला भान नाही. ताटात कुठून हॉटेलचं शेळ दिलंय का रस्त्यावरचं खाल्लंय का काही मिळालं नाही याचंही त्याला भान नाही. ऊन वारा पाऊस याचं त्याला ध्यान नाही, त्याला सासऱ्याची घेणं देणं नाही, त्याला मायबापाशी काही काम नाही. मग याच्यातून तुमच्यात काही फरक आहे का नाही? अशी काय पांडुरंग परमात्म्याचं तुम्हाला बळ प्राप्त झालंय? तुम्ही वेडाचा आहात मग मला असं वाटतंय. तो खबर हो, एका दृष्टीने मी वेडा झालो. मला पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीमध्ये येण्यासाठीच एक वेडच लागलेला आहे. पण तो खबर आहे म्हणतात मी त्या वेड्यासारखं नाही. मला एवढं पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीचं बळ प्राप्त झालंय की दुर्लभ अशा प्रकारचा जो मोक्ष आहे, ज्याला मुक्ती म्हणतात, तो मोक्ष तो मुक्ती आमच्या घरी आहे. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा, लाथाळीला संसार केला षडवर मी चामार. विठ्ठला विठ्ठला वेळेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा सत्परिहार देणं गरजेचं आहे. सुंदर अशा प्रकारचं आपल्या या गावामध्ये भारत बुद्रुक रामनगर समस्त गावकरी मंडळींच्या सहकार्यातून संयोजनातून चालत असलेले नामचिंतन सोहळा आमचे परममित्र आदरणीय हरिभक्त परिणामचे पोपळगट माऊली यांनी संपर्क केला. याच्यापूर्वी मला इथे येण्याचा योग आलाय. सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे. उत्कृष्ट अशा मृदंग हरिभक्त परिणामचे शंकर महाराज, त्याचबरोबर आमचे चोपदार बाबा, वरुडचे विनेगरी बाबा, आमचे हनुमान महाराज असतील, निवरी महाराज असतील, रामायण ज्यांच्या मुखारविंदातून आपण ऐकतात असे हरिभक्त परिणामचे चिंचोली महाराज, माऊली काय नाव म्हटले निवृत्ती महाराज, त्याचबरोबर आमचे हिवाळे माऊली असतील किंवा माझ्या पाठीमागे असणारी सगळी टाळकरी मंडळी, आमचे सुंदर अशा प्रकारचे बालवारकरी, यांच्यासाठी टाळे वाजवा बरं का. हे आपलं वैभव आहे. ज्या मार्गावर ऋषीमुनी संत गेले, ज्या संतांची धडपड होती तो मार्ग आपण करावा, तो धर्माचा मार्ग आहे. इतर धर्मियात बघितल्याच्या नंतर त्यांचं 5 वर्षाचं लेकरू काय करतं हे मी काही तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि म्हणून आपल्या लेकरांना काहीतरी नाही करता आलं तरी निदान कीर्तनामध्ये येऊन बसावं, कीर्तनात टाळी वाजवावी, आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. विठ्ठला विठ्ठला सुंदर अशा प्रकारची आपली ही मोडवंडी पाटील यांची असलेली ध्वनिवस्था गावातलीच आहे. हे भाड्याने आणले काय कोण मग जाऊ द्या, यांचंच नाव पुढे गेलं. गावातले असलेले साऊंड सिस्टीम, आमचे युट्यूबचे चॅनल ज्यांचं ब्रह्मांड नायक नावाचं त्यांचं चॅनल आहे. खरं म्हणजे ब्रह्मांड नायकाच्याच नावानं चॅनल असल्यामुळे मला असं वाटतं तुम्हाला कधीच उणीव पडणार नाही, तुम्ही परमार्थ गाजवता. अरे वा, मोबाईल तर सगळ्याच्याच खिशात असतात, पण भगवंताचं नामचिंतन प्रसारित करण्याची ताकद फार कमी लोकांमध्ये असतं. त्यातलं आपलं ब्रह्मांड नायक आहे. आनंदाची गोष्ट आहे. काय करतात लोक माहितीये का, कोंबड्याचे भांडणं लागले की व्हिडिओ काढतात. लोक काय करतात, बैलाच्या टकरी लागले की व्हिडिओ काढतात. सासू सुनाचं चाललं तर लगे खिडकीतून व्हिडिओ काढतात. अरे काढायचं असलं तर असं काही काढा की ज्याच्या प्रसारामुळे जगाला काहीतरी चांगलं मिळेल असं द्या, आणि ते काम आमचं ब्रह्मांड नाही करतंय. विठ्ठला विठ्ठला सुंदर अशा संयोजनामध्ये असलेले आपले शिवा आमच्या वरुडचे माऊली, राजू माऊली आले, त्यांच्या सोबतही आलेत. माझ्यासोबत ऋषी भैया आला. तुमच्या आमच्या सर्वांच्या आनंदाच्या खेळीमेळीमध्ये एका तासामध्ये आपल्याला तुकोबारायाच्या अभंगावर चिंतन करायचं आहे. अभंग तुकोबारायांचा आहे. तुम्ही रामकथा श्रवण करत आहात, कारण पर्व काळ आहे. प्रभू रामाच्या राम जन्मोत्सवाचा सोहळा आहे. आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की प्रभू रामासाठी मंदिर नव्हतं इतक्या वर्षापासूनच, ते मागच्या वर्षामध्ये पार पडलं. फार आनंदाचा सोहळा तुम्ही आम्ही केलाय. पण खरं सांगू का, प्रभू रामाचं मंदिर नव्हतं याचा खेद आपल्यालाच नव्हता, सगळ्या जगालाही वाटत होतं की ज्या भारतानं जगाला एवढं मोठं दान दिलंय, एवढं ज्ञान दिलंय, त्या प्रभूचं मंदिर नव्हतं. प्रभूचं मंदिर झालं. मंदिर अयोध्येला झालं, पण अयोध्येतलं मंदिर झालं रे झालं, एवढ्यावर नाही भागलं.
प्रत्येकाला आपल्या अंतःकरणातल्या रामाच्या मंदिराला जागं करायचं आहे, तेव्हा त्या रामाचे विचार आपल्या हृदयात कायमचे प्रगट होतील. त्याच्यासाठी सप्ताह करायचा असतो, त्याच्यासाठी रामायण ऐकायचं असते. रामायण म्हणजे निव्वळ एखाद्या म्हाताऱ्यानं बसावून 2-4 पोराला झोपला घुसर गोष्ट सांगावी असं रामायण नाही. रामायण ऐकायचं फक्त घरी जाऊन निघायचंय. साधं सोपं रामायण सुभाषितकार फार सुंदर सांगतात. आदो राम तपोवनाधिगमनम हत्वा मृग कांचनम वैदेही हरणम जटायुतरणम सुग्रीव संभाषणम वाळी निर्दळम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चाद रावण कुंभकर्ण हरणम एतादो रामायणम. झाले राम राज्य काय, झाले राम राज्य काय, उणे आम्हाचे झाले राम राज्य काय, उणे आम्हाचे झाले राम राज्य काय, झाले राम राज्य काय, उणे आम्हाचे झाले राम राज्य काय, उणे आम्हाचे हरे राम राज्य काय, हरे राम राज्य काय, पुणे आम्हाचे झाले राम राज्य काय, पुणे आम्हाचे हरे राम राज्य काय, हरे राम राज्य काय, पुणे झाले राम राज्य काय, उणे आम्हासी धरणी दरी पिके गाये ओळल्या म्हैसी. रामराज्य होऊन गेले महाराज. आणि जे रामराज्य झालंय, रामराज्य में सब सुख पावे प्रेम मग्न हो हरे गुण गावे. राम सिया राम जय राम जय राम, राम सिया राम जय. हे 11,000 वर्ष पर्यंता राम किए प्रभु जय श्री कांता. राम राज में सब सुख पावे प्रेम मग्न हो हरि गुण गावे. चोरी चकारी का नहीं गाव, राम सिया राम बोलो जय जय राम. 11,000 वर्ष चाललेलं प्रभूचं रामराज्य, जिथे कधी चोरी नव्हती, जिथे कधी कसल्याही प्रकारचं वाईट लांछनात्मक काहीच नव्हतं, त्या रामराज्याचे विचार आपण ऐकतो आहात. रामकथा आपण ऐकली पाहिजे, कारण कुटुंब व्यवस्था जर आनंदानं चालवायची असेल तर त्याला रामकथेची गरज आहे. भारतामधलं सगळ्यात मोठं जगाला जे देण्यासारखं काही असेल तर ते आहे भारतीय संस्कृती. आणि या संस्कृतीमधलं सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ती कुटुंब व्यवस्था आहे. आणि ही कुटुंब व्यवस्था आज बऱ्यापैकी बिघडत चाललेली दिसते आपल्याला. लंपटपणा माणसाच्या जीवनामध्ये आला.
मुलींची संख्या कमी झाली, मुलांची संख्या वाढली. त्यामुळे पूर्वीच्या काळात पुरुष प्रधान असलेली संस्कृती स्त्री प्रधानत्वाकडे चालवळ करायला लागली. पुरुष प्रधान संस्कृती असावी की स्त्री प्रधान संस्कृती असावी याच्या बाबतीत दुमत नाही आहे. परंतु स्त्रीचे विचार जेव्हा पुढे जायला लागतात, कदाचित तिच्यावर जर संस्कार कमी असेल तर बिचारी एका घराचे 2 घरडे लवकर करून टाकते. आणि मला असं वाटतं की माणूस मेल्यावर सुद्धा त्याला उचलायला 2 नाही लागत, त्याला उचलायला 4 लागतात. आणि म्हणून त्याला उचलायला 4 लागतील, त्याच्यासाठी 4 तरी कुटुंब एका ठिकाणी असावंच लागतं. म्हणून रामराज्य शिकण्याची गरज आहे. विठ्ठल मला रामायणावर फारसं बोलायचं नाही, पण अलीकडच्या काळातली शोकांतिका आहे. विभक्त कुटुंब पद्धती चालली. हम दो हमारे दो. एकदा लग्न झालं की ते पोरटे मी नवरा झाले तर लेकर नाही तर तसंच आपलं शेळीचे बकरं, काहीच स्थान नाही त्याला. तेवढ्यातच ती खुश आहे. माय कुटुंब व्यवस्था आहे, आपल्याला एकमेकांचं आपल्याला ऐकावं लागतं. खरं म्हणजे चांगलीच गोष्ट होती, पण तो विकल्प शिरला रे मनात की तसे विचार सुरू होतात. आणि या कलीमध्ये कली पापाची ही मूर्ती, ही कली आहे, ही पापाची मूर्ती आहे. इथं विकल्प लय लवकर सुचतो. एवढं युट्यूब चॅनलला चांगलं सुरू आहे, एखादं का वाईट बोलले गेलं लगेच वळतात लोक. गुरुजी असं कसं म्हणले, स्त्री प्रधान संस्कृती नको. अरे बापा, तुम्ही तुझी मम्मी तुझी पप्पी तुझी बबली डोक्यावर घेऊन हिंड, मला काही काम नाही, काही मला अडचण नाही. स्त्री प्रधान संस्कृती याचा अर्थ असा नाही, स्त्री प्रधान संस्कृतीमध्ये सुद्धा कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे, हा माझा म्हणण्याचा उद्देश आहे. विठ्ठल विठ्ठल. राजू महाराज कसं हे असं सुरू असलं तर सावध बोललेलं बरं, नाही तर सावरलेलं हे नसलं की मग तुम्ही आम्ही गदारोळी चालतंय. पूर्वीच्या काळात असं काही नव्हतं ना, मग जरा जवळून बोलायचं म्हणलं गुरुजी तर मग शासकीय पुरस्कार यायला कळत नाही काय बोलावतं, असं व्हायला नको बाबा. अरे आमच्या माता मावल्या बसल्या यांना पटतंय, पण तिकडच्या यायला टेन्शन येतं त्या गोष्टीचं. अलीकडच्या काळात व्हायरलमुळे बरेच लोक गोत्यात यायला लागले. आपण लहान दगडे आपल्या रोज भार पडतात, आपला चेंदा मेंदा होईल महाराज. विठ्ठल विठ्ठल. म्हणून प्रभूच्या जीवनाकडे आपण जायचंय. कोणीतरी असं म्हणलंय, सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनी तेजाकडे प्रभुवा मोचाने जीवना. कुठून नाही, या तिमिराचा जो अंधकार आहे याच्यातून तेजरूपी ज्ञानाकडे आम्हाला जायचंय. आणि ज्यावेळेला ज्ञानाकडे आम्हाला जायचं त्यावेळेला काहीतरी मार्ग शोधावे लागतात. जेव्हा लेकरू आईच्या उदरातून जन्माला येतं तेव्हा हा प्रकाश पडतो त्याच्या डोळ्यावर, त्याचे डोळे दिपायला लागतात. आणि त्यावेळेला ते लेकरू बघतंय, त्याची हिंमत प्रयत्न करता येते आपले बोबड उघडण्याचा की हा प्रकाश आपल्याला पेलवता आला पाहिजे, ते ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. या कलियुगामध्ये वेगवेगळे अय बाबा मी येऊ तुमच्या संग, अय माऊली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ते ज्ञान आपल्याला पेलवलं पाहिजे. भरकटत जाणारे रस्ते आहेत, या वेगवेगळ्या रस्त्यामध्ये आपल्याला योग्य मार्ग निवडायचा आहे. आणि निवडायचा कोणता मार्ग, मग त्याच्यासाठी आपल्यावर उपकार केले, संत मंडळींनी उपकार केले. महाराज बघा, संत मंडळींनी उपकार करून तुमच्या आमच्यासाठी एक मार्ग दाखवून ठेवला आम्हाला. केला राज्यभार चाले ऐसा. इतका सुंदर, अगदी राजा चालावा. राजा यायचं म्हटलं की रस्ते सुंदर केले जातात. प्रधानमंत्री जर आपल्याकडे भेट देणार असले की सगळे रस्ते सजावट लाईट बीट नंतर काढून कणी नव्हे ना घरी, पण असं व्यवस्थित केलं जातं, कारण राजा येणार आहे. तसं संतांनी काय केलं की ज्यावेळेला साधक येणार आहे त्यावेळेला मोडोनिया वाटा वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. अरे बाबा, तुमच्या आमच्यासाठी त्यांनी सुंदर अशी वाट तयार केली. आणि ती बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नको. झटका आहे तो अनंत बंदीचा. त्या झटक्यामध्ये त्यांनी सांगितलं की ही वाट आहे ना, संतांनी दाखवलेले मार्ग आहेत आम्हाला. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते नेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कोठे काय. आपण तोच प्रयत्न करतोय. माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञान देवे रचिला पाया, उभारेले देवालया. माऊली ज्ञानोबरायांनी जो पाया रचला, देवालय उभं केलं. नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. बघा, तुका झाला शेकळस, भजन करा सावकाश. ज्या मार्गाने संत मंडळी गेलेत
हा नाम सप्ताह गावात घेणं म्हणजे तोच मार्ग नाही. संताची ये वाट पायी वाट चालू जाता मग भय चिंता. अरे बाबा भय नाही, चिंता नाही, कारण तो मार्ग संतांनी दाखवलेला आहे. त्या मार्गाला आम्ही गेलो पाहिजे, त्या मार्गाचाच आपण प्रयत्न करतोय. हा रामनगर मध्ये सप्ताह होतोय, हा संतांनी दिलेल्या विचाराचा परिपाक आहे. जोगबाबाच्या वारकरी शिक्षण संस्थेने असा विचार केला की समाजाने तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, त्यांचे अभंग वाचावे, त्यांचे अभंग यांच्या कानावर पडावे. सगळेच लोक तीर्थाला नेहमी जाऊ शकत नाही, म्हणून वारकरी संप्रदायानं गावोगावी नामचिंतन सोहळे सुरू केले. या काम करणाऱ्या लोकांना कामातून फुरसत मिळून तीर्थाटनाला जाऊन 7-7 दिवस नाही ऐकता येणार. मग यांच्या गावामध्ये निदान कोणीतरी एखादा महाराज म्हणून येईल, तुकोबारायचा ज्ञानोबारायचा अभंग घेईल, त्यावर 4 शब्द बोलेल, 1-2 तास तरी लोक ऐकतील. रामायण ऐकायला अयोध्येला जाऊन कुठं सगळेजण आम्ही रामायण श्रवण करणार आहोत, मग गावातच कुठेतरी रामकथा होईल. या मार्गावर आपण गेलो पाहिजे आणि याच्यासाठी चाललेला तुमचा प्रयत्न आहे महाराज. हा चांगला प्रयत्न आहे, कारण या प्रयत्नातून जे काय निर्माण होणार ते चांगलंच निर्माण होणार आहे. कदाचित मंथनातून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ निघाले, त्याच्यात अमृतही निघालं आणि त्याच्यात मदिराही निघाली, त्याच्यात विषयही निघालं, त्याच्यात ती काम्य असलेली स्त्री सुद्धा, मोहिनी सुद्धा त्याच्यातच निघाली. पण नाम सप्ताह म्हटलं की तो चांगलंच आहे महाराज. जे जया पाहिजे ते आहे रे, ज्याला जे पाहिजे ते इथं मिळन, एवढ्या चांगल्या गोष्टी मिळणार आहे. आणि या मार्गावर आम्ही का जायचं, कारण आमच्या पुढे गेलेले आहे. आमच्या पुढे कोण गेले आहे, आमच्या पुढे संत गेले आहे महाराज. आणि मग तुकोबारायच्या जीवनाकडे आम्ही बघितलं की तुकोबाराय तुम्ही काय केलं. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनातला एकच ध्येय होता. काय ध्येय होतं, विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, दिन रजनी हाती रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, महाराजांचे शब्द आहे. आणि मग अशा वेळेला तुकोबारायाकडे एक जण एक साधक गेलाय. त्यांनी विचारलं, तुकोबाराय तुम्ही काय म्हणता, दिनरजनी हाची धंदा, उठायचं देवदेव करायचा, झोपेपर्यंत देवदेवच करायचा, झोपल्यावरही देवदेवच करायचा, नेमकं हे करून तुम्हाला काय मिळते, काहीतरी फायदा तोटा कळव दे ना आम्हाला. हे करायचं तर कशासाठी करायचं. एखाद्याला म्हटलं की चालतो का माझ्यासोबत जाफराबादला जायचं, तो मग तुम्हाला काय देशील, पहिला हा तो विचारतो आपल्याला. फुकट काही कोणी कोणासोबत कोणी येत नाही. मग तुकोबाराय तुम्ही या ज्या मार्गाला गेला, या मार्गातून तुम्हाला काय मिळालं. मग तुकोबाराय असं म्हणतो, मला काय मिळालं सांगू का. मी ज्या मार्गाला गेलो तो मार्ग सामान्य नव्हता, तो पांडुरंग परमात्म्याचा मार्ग होता. आणि त्या मार्गाला मी गेल्याच्या कारणास्तव मला बळ प्राप्त झालं अभंगाचं पहिलं.
आनंद आहे, पावल्यातही लेकरायचे आनंद आहे. काय मजा वाटते त्यांना प्रमाण यावं. त्यांची इथं काही एकच इच्छा असते, कुठेतरी भजन यावं, आम्हाला संधी मिळावी. तुकोबराय म्हणतात बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. तुकोबराय म्हणतात की आम्ही पांडुरंग परमात्म्याचे अंकित बनलो, आम्हाला बळ प्राप्त झालं. बघा मंडळी ऐका, ज्या संतांचा विचार आज महाराष्ट्र करतोय, देश करतोय, ते संत सांगतात की आम्हाला बळ प्राप्त झालं परमार्थ केल्यामुळे, आणि एवढं जर मिळत असेल तर आमची अपेक्षा आहे म्हणून आम्ही का नाही करावं. मग बळ प्राप्त झालं असं म्हटल्याच्या नंतर तुकोबरायच्या जीवनाकडे बघावं लागतं की खरंच तुकोबरायला बळ कोणतं प्राप्त झालंय. कारण बळ म्हटलं की बळाचे काही प्रकार आहे. बळ या शब्दाचा अर्थ ताकद. बळ बळीतो कानपिळी म्हण माहित असेल ना तुम्हाला. बळीतो कानपिळी. ज्याच्याकडे ताकद असते, त्याच्यामध्ये क्षमता असते पुढच्याकडून काम करून घेण्याची. बळ असलं पाहिजे माणसाच्या अंगामध्ये. आणि बळ म्हणजे सामर्थ्य, बळ म्हणजे त्याच्यामधले असलेलं ताकद आहे. मग बळाचा प्रकार पहिला तर माणसाला पहिलं महत्वाचं बळ आहे, त्याला शरीराचं बळ म्हणतात. कोणतं बळ? शरीराचं बळ. आणि शरीराचं बळ हे फार जीवन जगण्यासाठी गरजेचं आहे. याचा अनुभव आपल्याला येतोय. गेल्या 2 वर्षाच्या अगोदर कोरोनाचा कालावधी आला. मग आपल्या सातबाऱ्यावर किती जमीन हे काही कोणी पाहत नव्हतं. आपल्या खात्यात किती पैसे हे कोणी पाहत नव्हतं. एकच पाहत होतं आपलं ऑक्सिजन लेवल बरी आहे का, आपलं कस काय कप गिप काही झालाय का. कारण त्यावेळेला लोकांना एकच ध्यान होतं की काय चांगलं असलं पाहिजे, आपलं शरीर चांगलं असलं पाहिजे, आरोग्य चांगलं असलं पाहिजे. आणि खरं असं म्हटलेलं आहे, शरीर माध्यम खलो धर्म साधनम. धर्माला साध्य करायचं असेल तर शरीर महत्वाचं आहे बाबा. सर सलामत तो पगडी 50. म्हणून त्यावेळेला लोक काही पाहत नव्हते. तिकडं पाणी गेलंय का, ऊस भिजलाय का, त्याच्याशी काही ध्यान नव्हतं. ड्युटी काय चालली त्याच्याशी काही काम नव्हतं. आपल्यालाच आपण तपासत होते. काही लोकांनी ती साधी सर्दी झाली तरी तो सकाळी उठलं की वाफा, दुपारा वाफा, उन्हात वाफा घेतल्या लोकांना. उन्हाळ्याचे दिवस होते, उन्हात सुद्धा गॅसवर बघून ठेवेलच घेतली. वाफ घेऊ नाकातले केस जळून गेले सगळे, इतका वाफारा घेतला. काहीला थोडा जरी कप झाला, खोकला झाला, हान काढा, याचा काढा, त्याचा काढा, त्याचा काढा, काही दुसराच काढा प्याला. कडा पिऊ नडा बेजार झाला, मिळत नाही लागला. विठ्ठला विठ्ठला. सगळेजण एका गोष्टीला जपत होतो की आपलं आरोग्य चांगलं असावं. आणि खरंच माणसाचं आरोग्य फार गरजेचं आहे. तुम्ही कीर्तनात जरी बसलात ना तर एक कीर्तनाचे जुन्या लोकांचे नियम आहे वारकरी संप्रदायाचे की बा कीर्तनात बसणाऱ्या माणसांनी कसं बसलं पाहिजे. 2 टोंगळ्या असे ठेवून मुंडकं मधात घालून, जसं काही चुलीवर बघून ठेवलंय तसं नाही, मांडी घालून बसलं पाहिजे, असा नियम आहे. पण आता हा नियम जर लावायचा तर महाराज तुम्ही तुमचं कीर्तन इतकं काय 2 तास आमच्याच्यानं मांडी घातल्या जात नाही. याचं कारण आहे, अलीकडच्या काळातला हायब्रिड जमाना आला, सगळं हायब्रिड खायला भेटायला लागले. पूर्वीच्या काळातल्या लोकांचं खाणं वेगळं होतं, राहणं वेगळं होतं, व्यायाम वेगळं होतं. आता कसं झालं, हे चायना कार्यक्रम आलाय सगळं आपल्या. चले तो शाम तक नाही तो चांद तक, त्याचं काय ठेप आहे. म्हणून अलीकडच्या काळात तेल खातो म्हणे आम्ही. तेल कशाच तेल खातो आपण, बरोबर. तेल कशाच खातो रे, ते तेल विचारतं तुझ्या घरी कशाच आहे. सोयाबीनचं तेल खातो. लय सोयाबीनपेक्षा भारी म्हटलं तर शेंगदाण्याचं खात असेल, करडईचं खात असेल. मला प्रश्न पडला की शेंगदाण्याचं तेल, शेंगदाणे काय किलो आहे सध्या. तुम्ही शेंगदाणे खात नाही काय. मी आपल्या गरीबाचे काजू म्हणतात त्याला. 140 रुपये किलो शेंगदाणे. 1 किलो शेंगदाण्यामध्ये जास्तीत जास्त पावशेर तेल पडते. 1 किलो शेंगदाण्यात पावशेर तेल पडते. मग 1 किलो तेल काढायला किती शेंगदाणे लागले रे. उखळकर सरचे विद्यार्थी तुम्ही. हा गवळी सर आहे की शिकवायला. मग उत्तर नाही दिलं तुझं ते सांगेन मी. आता मी काय म्हटलं तुम्हाला, 1 किलो शेंगदाण्यात पावशेर तेल पडतं, तर 1 किलो तेल व्हायला किती शेंगदाणे लागतील. ते पाहते मागचे हुशारी रे, त्याचा नंबर लागला. तुम्ही पुढं यायचं ध्यान गोळावरायचं गाड्या सगळं. विठ्ठला विठ्ठला. 4 किलो, 1 किलोला 140 रुपये किलो शेंगदाणे. 4 किलोचे किती झाले रे. रामकृष्ण हरी. हे आज बसले उद्या पुढेच येत नाही. आता असे अरे मी गुरुजी तुम्हाला माहित नाही का, गुरुजीचे म्हणून भविष्यात बदली झाली. मी इकडे येऊ शकतो याच भावताली, इकडे हिंडतो मी. चला म्हणजे हा जर 500-550 रुपयाचा विचार केला आणि ते शेंगदाण्याचं तेल घ्यायला दुकानात गेलं तर ते म्हणते 170 रुपये लिटर. हाऊ इज इट पॉसिबल. कसं शक्य आहे ते. अरे 1 किलो जर तेल काढायला शेंगदाणे 500चे लागायला लागले, तुम्हाला 150-200 1 लिटर शेंगदाणे तेल भेटणार आहे का. नंतर ध्यानात आलं की तेल तेच आहे, त्याला पाम तेल म्हणतात. त्या पाम नावाच्या वृक्षाचं बनवलेलं तेल, ते तेल आपल्या खाण्यात आलं. फक्त वरून चित्र शेंगदाण्याचं छापलं. विठ्ठल विठ्ठला. शेंगदाणे खाल्ले असते तर महाराजाला 3 गुळ खायचं कामच नसतं पडलं. हे शेंगदाण्याचं तेलच नाही ना, म्हणून बेजार आहे.
करडीचं तेल नाही आणि ते सूर्यफुलाचंही तेल नाही. कंपन्यांनी केलेलं ती सिस्टीम आहे, पॉलिसी, वरचं चित्र टाकायचं. जुने लोक करडईच्या तेलाचे घाणे करायचे म्हणायचे. महिला मंडळी ते तेलाचे आरड घ्यायचे आहे ना आजी त्या काळामध्ये, मग ते तेल खायला जायचं. मग काय वाटायचं नाही, 2 तास बसा मांडी घालून का 4 तास बसा. मी एका गावाला असंच कीर्तनाला गेलो, म्हणलं मांडी घालून बसलो पाहिजे. एका महाराजात एका माणसाला वाटलं खरं म्हणे बाबा गुरुजी सांगू राहिले बरं आहे. घातली म्हातारी मांडी, कीर्तन झालं, सगळे लोक उठलं, म्हातारा जायच ना. म्हणलं काय झालं, म्हणजे जम झालं. हे पुन्हा सरळच नाही राहिलं, म्हणजे तसंच राहिलं. आता सवय नाही आपल्याला त्याची, कारण शरीर महत्वाचं आहे. शरीर फार गरजेचं आहे. वारीत चालायचं आम्हाला. वारीत आळंदीहून आम्ही निघालोय पंढरपूरला जायला. दररोजचं 20-21 किलोमीटरचं पायी जावं लागतं. गाडीत बसून वारी का पायी चालून वारी? पायी चालावं लागतं. पायी चालायसाठी आपले हातपाय मजबूत असले पाहिजे. मग काही वाटत नाही, काही थकवा येत नाही. मग जावं वाटतं लाव, त्या टायमात गेलो नाही ना आता जायचं तर हातपाय चालत नाही. तरण्यानं गेलं त्या टायमात इकडचं करा वाटलं, जाऊ पुढं. आणि जेव्हा जायची टाइम आली तेव्हा हातपाय चाले ना. म्हणजे मुद्दा महत्वाचा असा आहे की माणसाला शरीराचं बळ असलं पाहिजे. आणि शरीर बळ फार गरजेचं आहे. तुकोबराय एका ठिकाणी असं म्हणतात, कथेची सामुग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. तुकोबराय लक्षात देवाला असं म्हणतात, नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. देवा माझे हे अवयव जेव्हा आहे ना हे वाया जाऊ देऊ नको. हे फार गरजेचे आहे. म्हणजे माणसाच्या शरीराचं बळ असलं पाहिजे. एसटीत जरी तुम्ही बसले आणि चालता चालता दुसऱ्याला धक्का लागल्याच्या नंतर तो जर असा बडा दिसला तर जाऊ दे काय होतं, लागत असतो त्यात धक्का. तो मोठा आहे ना, स्ट्रॉंग आहे तो, त्यानं पुन्हा दुसरा गुस्सा त्याला खाली बसावं लागत. आणि ते जर बारीक दिसलं, दिसत नाही का व्हॅन पलीकडं, सरळ भूमिका आहे माणसाची, कारण त्याच्याकडे तब्येत चांगली ना. जाम माणूस दिसला की लोक त्याच्या फारसं भानगडीत पडत नाही, कारण ते तब्येत गरजेची असते. एका गावात तशाच चोऱ्या व्हायच्या फार. कोणाची बकरी जाय, कोणाचं एखादं गाडीचं आग जाय, कोणाच्या एखाद्या गाडीची वंगारी जाय. तुम्हाला सोडवलं महाराज जुन्या काळात गेला काय करू, आता वंगारी ना आकण या गोष्टी राहिल्या नाही. पण मग ती वंगारी माहिती का रे? अजिबात. बैलगाडी आहे का? बैलगाडी चाका आहे का? चाकामध्ये काय घालावं लागतं? वंगण. हा लेकराला माहिती आहे. आणि वंगणासाठी काय लागते? कुठे ठेवते रे वंगण? ते त्याला माहिती. आता गाडीचं आईला आणते, पण जुन्या काळाला गाडीला वंगारी असायची आहे की नाही? ती वंगारी काय, याचं हे चोरून जाय, त्याचं ते चोरून जाय. गावातले चोऱ्या व्हायच्या. आणि त्या गावाच्या मध्ये भागात मोठा वाडा होता, जुना दगडाचा मोठा वाडा, त्याला मोठा दरवाजा. चोर एक दिवस गावात गेला आणि गावात गेल्याच्या नंतर त्यानं पाहिलं म्हणे वाड्यात काहीतरी धनसंपत्ती असणार, म्हणून त्यानं वाड्याचा दरवाजा लोटला. ते दरवाजा उघडाच दिसला. चोरही खुश झाला, उड्याच मारू लागला दरवाजात. असा वा जमला, आता शिकार सापडली म्हणे. हो गावाच्या बाहेर हिंडत राहिलो, खरा माल तर इथं राहिलाय. हे गावाच्या मध्ये भागातलं करून त्यांनी जसा दरवाजा लोटला ना, त्या दरवाजा लोटल्यावर ते हात जाऊ लागला. पण भानगड अशी झाली, त्यांनी जो दरवाजा लोटला त्या दरवाजाच्या पलीकडे एक बाज होती. ती बाज लहान होती. बाज किती होती? 5 फुटाची ना 8 फुटाची. 5 बाय 8 फुटाची बाज होती. त्याच्यावर 1 क्विंटल 45 किलोचा माणूस झोपलेला होता. यानं जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा ते दडकन ते दरवाजा त्याला लागला आणि त्यांनी स्टडवाडे उघडले की शिकार आली. भानगडच. आता चोर काय लय खात्या पित्या घरचं थोडं काय असते. 35-40 किलोचं बिचार याचा आणि त्याचा आणि याचा मिळणार गेला. चोराचं खाऊन थोडे काही पोट भरत असते माणसाचं. हे असं टिंगटिंग करत आतमध्ये चाललं ना. आत्यानं पाहिलं 1 घर 2 घर 3 घर, वा इकडं बैठक आहे, इकडं घरातलं किचन आहे, सगळं पाहू लागलं. त्याला जायची तयारी. हा गडी उठला, आधी बाजावून उठला, मस्त आळस दिला याला. आणि नुसतं काय केलं, उठला आणि दरवाजा लावला. सिस्टम असं आहे, चोर येऊ नये म्हणून घरात दरवाजा असते का? चोर जाऊ नये म्हणून असते? चोर घरात येऊ नये म्हणून. यानं दरवाजा का सेट लावला की हा चोर बाहेर जाऊ नये असा दरवाजा लावून घेतला गड्यानं. आणि ह्यो असा पुढे चाला लग बघ बिगी त्यानं फक्त 3च टांगा टाकल्या, 1 2 3 आणि एकच डाव टाकला. त्याला म्हणतात पाटकोळी डाव. निष्ठच वर बसला. हे बिचार 35-40 किलोचं, त्याच्यावर केवढ्याचं पडलं? 1 क्विंटल 45 किलोचं. निष्ठाच बसला, काहीच नाही. हा नाही हो नाही काहीच नाही. आता भानगड अशी असते, घरात जर चोर आले तर घरचे बोंबलते का चोर बोंबलते? चोर आले तर घरचे बोंबलते. तर घरचे निवांत बसले होते आणि चोर बोंबलत होता बचाव. त्याचा आवाज निघत नव्हता, तो बचाव बचाव म्हणत होता. त्याला कारण त्याला सुटकायचं होतं. त्याच्या त्या पोराची मम्मी आज झोपी होती. त्या मम्मीने आवाज ऐकला. ते म्हणे बाळ्या तो बापाला काय अटॅक बिटॅक आला काय, पाय बरं कस तरी आवाज येऊ राहिलाय. ते पोरग बाहेर आलं. तो म्हणे मम्मी पप्पाला अटॅक नाही म्हणे, दुसऱ्याचाच फट्याक झालाय. काही भेटत नाही म्हणे, सापडला म्हणे पप्पाला. आणि पोरग काय खुशीनं माझ्या पप्पानं चोर धरला, पप्पानं चोर धरला.
मग त्याचा बाप सांगू लागला, गावातले लोक निश्चित बेजारे म्हणे, पाटील म्हणतो चोऱ्या होरायला चोऱ्या होरायला, आणि पाटलंच घरात आपलं दोन कुडूप कडे टाकून आज झोपतोय. अरे वा पाटील, तुमच्या गावचं नाही बरं का, कीर्तनातलं सांगतो मी. पाटील त्याच्यासाठीच असतो गावचं की त्यांनी सगळं गावावर ध्यान ठेवावं. आणि पाटलाच्या मिळ नाही म्हणे, पाटलाचीच बकरी चोरून नेली तर पाटलाच्या पाटलीचे भांडणं लागले. हा चोर होता म्हणे, तो हे लय दिवसा चोरी करतो म्हणे, तू चेर ते म्हणजे हाव, त्याचा आवाज निघत नव्हता. तेव्हा हाव सांगू लागला म्हणे, थांब मग आता तो व्यवस्था करतो. जाय रे म्हणे, पोलीस पाटील साहेबाला बोलून आणि पोराला सांगत त्यांनी त्याच्या पोराला. पोरग खूप झालं, पोरग लागलं वारं उड्या, मा पप्पान चोर धरला, पप्पान चोर धरला, पप्पान चोर झाला. 2-3 मिनिटं झालं, खालच्या बिचाऱ्याचं पाणी 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 होऊ लागलं. आणि हे काहीच नाही, हे फक्त आरामानं बसलेले होते, कारण यांची काय चांगली होती, तब्येत चांगली होती, मजबूत होते हे देह यष्टीनं. ते 2-3 मिनिटं झालं, त्याचा बाप म्हणे, करे तू गेला नाही का अजून? ते म्हणे, पप्पा मला जायचं पण मग चप्पलच सापडून न राहिली. चोर म्हणतोय, मही घालून जाय पण लवकर जाय. विठाला विठाला. काय चांगलं पाहिजे माणसाचं? शरीर चांगलं पाहिजे, कारण ते शरीराचं बळ म्हणजे आरोग्याचं बळ. तुकोबरा असं म्हणतात, आम्ही झालो बळीवंत. मग तुकोबरायला आरोग्याचं बळ तरी नेमकं कसं असं? तुकोबरायचं प्रतिमा आपण पाहतोय, फोटो पाहतो आपण तुकोबरायचं, फारसे काही तुकोबरायच्या मोठ्या शरीरयष्टीची दिसत नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे, एखाद्या माणसाला जर शरीराचं बळ कमवायचं असेल तर त्या माणसाला वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, वेळेवर खाणं, युक्त आहार विहार, व्यवस्थित खाणं, चांगलं चुंगलं खाणं, लय मोठा भुसा न खाणं, लय मोठी ढेरी न वाढू देणं, त्याला दंड बैठका करणं. तुकोबरायचं जीवन थोडं वेगळं होतं. तुकोबराय परमार्थ मार्गात जेव्हा लागले, परमानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. तुकोबरायचं काय खाणं एवढं ध्यान आहे महाराज? तुकोबरायचा विषयच असा झाला होता की तुकोबरायनं हा संसार, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार. आपण देहाचा विचार करतोय. तुकोबराय असं म्हणतात की ह्या देहाच्या बाबतीत तुकोबरायच्या जीवनातच फारसा काही विचार नाही केला. देह जाऊ राहू पांडुरंगे गरुड भाव. तुकोबरायने कुठं देहाचा विचार केला? जेवायला गेल्याच्या नंतर मग जर चटणी छेकान, लोणचं छेकान, पापड भाजता कान, तेल टाकतात, अशा भानगडीत तुकोबराय पडलीच नाही. त्या जिजाऊआवलीनं त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर भजन घेऊन जावं आणि तुकोबरायने नेल्यावर सुद्धा खाऊ नये. हे माझं देवाचं आवर्तन सुरू आहे, ते आवर्तन पूर्ण होते मग जेवेल. अरे जो देहाच्या बाबतीत उदास आहे, अशा तुकोबरायला काय आरोग्याचं बळ येणार? तुम्ही असं म्हणा, महाराज हे सगळं तुमच्याच मनाचे अंदाज बांधायला लागले, माझ्या मनाचे अंदाज नाही. तुकोबरायच्या गाथ्यात पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं, तुकोबराय एक वेळेला पांडुरंग परमात्म्याच्या रावळात गेले आणि देवाला सांगू लागले, देवा तू माझ्या अंगात ताकद द्यायला पाहिजे होती. तुकोबरायचे शब्द आहे. एखादा माणूस ती गोष्ट तेव्हा मागतो जेव्हा त्याच्याकडे ती गोष्ट नसते. लोकाला बैल कधी मागतो माणूस? आपल्याला बैल असल्यावर का नसल्यावर? आपल्यावर नसल्यावर. तुकोबराय पांडुरंगाच्या रावळात गेले आणि देवाला म्हणे, देवा तू माझ्या अंगात शक्ती द्यायला पाहिजे होती. बरं का तुकोबरायने शक्ती मागावी? प्रसंगही तसाच होता. तुकोबराय असं म्हणतात, मला कळालंय मनुष्य जन्म लोकांच्या हाती, नरदेह निदान लागले हाती. बघा, उत्तम सार उत्तम गती, उत्तमातलं उत्तम अशा प्रकारचा नरदेह प्राप्त झालाय. या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर केवळ संसार करणं हे नरदेहाचं कार्य नाही आहे. सगळ्या पाप पशु पक्ष्यांना सगळ्यांना नरदेह सांभाळता येतो, पण मनुष्य जन्मामध्ये या काहीतरी वेगळं आहे. आहार निद्रा भय मैथून सर्व यवनी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. माऊली ज्ञानोबराय सांगतात, माणसाला काहीतरी वेगळं करताय आणि म्हणून तुकोबरायनं प्रयत्न केला. तुकोबरायनं आता अलीकडच्या काळात कसं आपण साऊंड सिस्टीमवर सांगतो, मंडळी आपल्या गावात सप्ताह आहे, असं असं पारायण आहे, अशी अशी कथा आहे, असं असं हरिपाठ आहे, असं असं कीर्तन आहे, या या या. आता बोलणाऱ्या माणसाकडे पाहिलं, काही केलं बरं वाटतं, काही केलं दया येते, काही केलं राग येतो. बघा बरं का, लक्षात ठेवायचं. ज्याला बरं वाटलं तो समजायचा तो सत्मार्गाचा आहे, ज्याला दया येते तो महासत्मार्गाचा आहे, ज्याला राग येतो त्याला समजायचा तो कुमार्गाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. आजही आपल्याला वाटतं ना, जाऊ द्या 2 तास कीर्तनाला येऊन बसलं काय होतं बाबा, आलं पाहिजे.
कथेला इकडं तिकडं बसल्यापेक्षा कथेला बसलं पाहिजे. कशाला 2 तास बसू तिथं, मांडी घालून बसावं लागतं. ते पक्क ध्यान ठेवावं लागतं, महाराजावर जातो काय पडून, इतकं ध्यान ठेवावं लागतंय. अरे इथं नाही बसलं तरी दवाखान्यात गेल्यावर नातूला सलाईन लावल्यावर तिथं बसावंच लागतं ना. मग डॉक्टरला म्हणावं लागतं, डॉक्टर साहेब सलाईन थोडं जोऱ्यान करा. डॉक्टर साहेब जोऱ्यान केलं पोरगं डायरेक्ट जाईल ना. असं टुपू टुपू सलाईन सुरू राहतं. मम्मी एक एकूण, पप्पा एक एकूण, म्हातारी एक एकूण, म्हातारा एक एकूण. डॉक्टर म्हणतो व्हा बाहेर वार्डाच्या, बसू द्या ना. इथं मरतो का यायलो. 4-4 लोक ते म्हणजे वार्डाच्या बाहेर व्हा, 1 जण थांबा, 4-4 तिथं घोटाळतेत नातवाजवळ. अरे हे फेडावं लागतं. दरबारात या ना, भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये आलं पाहिजे. आणि म्हणून तुकोबरायच्या बाबतीतचा विचार केला. तुकोबराय म्हणतात, मी लोकायला सांगत होतो, या रे लहान थोर, या ते भलत्या नारी नर, सगळ्यांनी यावे. आणि इथं आल्याच्या नंतर खट नट यावे, शुद्ध होऊन जावे. दवंडी पिटवी भावे, चोखा मेळा टाळे वाजवावे, पुढे उभारावे, वाटते चालावे पंढरीची. अरे तुकोबरायासारख्यांनी सांगितलं, इथं आलं पाहिजे, इथं बसलं पाहिजे. इथं जे काय मिळेल ते चांगलंच मिळेल. आज सांगणारा शहाणा नका समजू, पण त्याच्या तोंडातून येणारे शब्द संतांचे आहे, ते शहाणे करणारे. हा विचार ठेवा. विठ्ठल लोकाला सांगून या पाया, लागून या पाया, विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखीना, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुकोबरायाने लोकांना फार सांगितलं, विनवणी करून सांगितलं, पाया पडून सांगितलं, उपदेश करून शिव्याही दिला. हा किती सांगू तरी नाही कती भटकीचे, पुढे शिंदळीचे. अरे शिंदळीचे बटकीचे शिव्या होत्या तुकोबरायाच्या. नाचाची पण फार अवघड शिवी आहे. हरिनये मुखासी, काय माय गेली होती भूतापाशी. अवघड जग नाही. शिवायनाथ महाराजांना दिली. हरे नये मुखाशी अरे मुढा. अरे देवाचं नाव मुखात येत नसेल तर नाथ बाबा रागवले, तुकोबाबाही रागवले, हेरबटकीचे म्हणले, शिंदळीचे म्हटले, शिव्या दिल्या तुकोबारायांनी. तरी काही सगळ्या लोकांना ऐकलं नाही. मग त्यावेळेला तुकोबाराय आवळात गेले, देवा तुम्हाला ताकदच द्यायला पाहिजे होती, मी इकडं आरोग्याच्या बळाकडे आणतो. तुकोबराय म्हणते, देवा तू माझ्या अंगात शक्ती द्यायला पाहिजे होती, मी काय केलं असतं, एक काडकून हातात घेतलं असतं आणि मी गावात गेलो असं. मला असं करे तिथं हरिपाठ सुरू आहे, तू घरी काय करतो. पंक्तील कशी येत रे, सगळे बस पंक्तीला, खाता देवाचं गाता घरच्याचं. उलट नाही झालं का, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, असं आहे ना. अरे मग तुम्ही निदान 7 दिवसापुरतं तर करा, देऊ देव ऐकता असं केलं असतं म्हणते. हे तुकोबराय म्हणतात बरं का, आता कोणी म्हणू नका, त्या भानगडीत पडू नका. येणारे भाग्यवान आले, याला भाग्यच लागतं ना. असं भाग्याचेनी भडसे, हा हे भाग्य असतं. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी, एरवी नाही. मग तुकोबराय म्हणते, देवा तू मला ताकद दिली असते, मी काय केलं असतं, पण तू ताकदच नाही दिली. काय करू देवा अंगी नाही शक्ती, दंडोनी मूढती पंथे लावो. काय करू देवा अंगी नाही शक्ती, दंडोनी मूढती पंथे लावो. तुकोबरायचे शब्द आहे. तुकोबराय म्हणतात, काय करू देवा अंगी नाही शक्ती. आणि इकडं म्हणतायत आम्ही झालो बळीवंत. म्हणजे याचा अर्थ तुकोबरायला शरीराचं बळ मात्र नव्हतं. मग बघा, एकच बळ नाही, काही काही माणसाला शरीराचं बळ नसलं तरी सुद्धा त्याच्या मागं वेगळं बळ असतं, त्याला कुटुंबाचं बळ म्हणतात. एवढं सगळं पोरग दिसतंय, बारीकचं पोरग 30 किलोचं, पण 80 किलोच्या माणसाला शिव्या घालतंय, फडफड फडफड बोलू लागलो. त्याच्या अंगात असं सुटबुड घातलेलं लगेच तिकून आलं, हा समजत नाही का, रामकं नाही का, ढमकं नाही का. ते 60-65 किलोवाल्यानं पाहिलं, त्याला राग येऊ लागला, त्याच्या डोक्याला मग येऊ लागला. ते म्हणे, अरे हे पाहिलं 30-35 किलोचं, हे पाहिलं 80-85चं, नुसतंच खातं म्हणे. त्याचे बोलणे खाऊ राहिले. हे गेलं त्याचं म्हणे, तुला समजतं काय, घेणं म्हणजे ठेवून दोन, जाऊ दे आमच्या दोघांच्या मदत, तू कशाला पडतो.
नाही नाही म्हणते ठेवून राहू दे म्हणे. अरे तू केवढा ते केवढं एका सापटात त्याचा चेंदा बेंदा होईल. ते म्हणे मला माहित आहे, मी जर एक सापट मारली एक बुकी मारली म्हणे तर अर्धा फूट खाली जाईल, याची चटणी होईल म्हणे. पण याच्या माग 1.25 क्विंटलचे 3 बुकी खेळाले तर मग ते माय भुकटा करतील ना. म्हणजेच काय, एखाद्या माणसाला जरी शरीराचं बळ नसलं तर त्याच्या माग कुटुंबाचं बळ असलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. आणि मी अगोदरच बोललो, कुटुंब व्यवस्था ही भारतीय संस्कृतीची देण आहे. कुटुंब व्यवस्था ही फार काळाची गरज आहे. राजा एक राजा आहे, 3 राण्या आहे, 4 लेकरं आहे, आनंदाचा कारभार आहे अयोध्येमधला. पण त्याच्यामध्ये शिरला त्या मंथराच्या रूपानं विकल्प शिरला. कुटील मंथरा नेब हे काई, कै कै ने यह बात सुनाई, दे दो मेरे 2 वरदान, राम सिया राम बोलो जय जय राम. एक विकल्प शिरतो, तो वाटच पाहून असतो. ती म्हणते का आज तूच लवकर उठली काय, कोण सासू झोपेल होती काय तुही, आणि लग्नाच्या आधी तर मला म्हणत होती माझ्या सोनाला मी काही काम नाही करायला लावणार. झालं सुरू कार्यक्रम पेटला ना. ती उद्या म्हणती नाही नाही आपण नाही उठत लवकर. लगेच काही दिवस झालं की सांगते तुम्हाला वेगळं निघा, संसार बघा, एका घराचे 2 घर नाही, आमचे वाडा सगळा आमचाच. वाड्यात 5 दरवाजे झाले, एकाचे 5 झपकन झाले. विकल्प शिरला. मेरी विनंती तुम सुन लीजो, भरत पुत्र को गद्दी दीजो, होत प्रात वन भेजो राम, जय सियाराम बोलो जय सियाराम. अरे भरताला गादीवर बसवा, प्रभुरा वनवासात पाठवा, असा शब्द राजाने ऐकला कैकेयीचा आणि दिलेले 2 वचन आठवले राजा दशरथाला. धरणी गिरे भूपतच काल, लगा दिल शूल विशाल. मोठा धक्का लागला दशरथ राजाला. अरे अरे मी काय केलंय. सुमंताला बोलावलं. सुमंत हे मी काय ऐकतोय. ते विकल्प शिरला आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये भंग निर्माण झाला. रामराज्यामध्ये दुःख निर्माण झालं. प्रभुरा वनाला जावं लागलं. कोणतं बळ सांगतोय मी, कुटुंबाचं बळ असतं, कुटुंब व्यवस्था असते. कीर्तन ऐकलं. उद्या एक जण गेला भावाकडे म्हणजे दादा राजच्या महाराजांनी सांगितलंय एकात व्हा, मग आपण होतो की एकात. ते म्हणजे एकात नको हो, बाजूलाच राहू. पण बाजूला असलं तरी फक्त घर बाजूला ठेवू, मन एकात ठेवू. विठ्ठल विठ्ठल घर एका ठिकाणी त्याला भेदच नाही. आणि ज्याचे घर 2 झाले तर 3रंच निवडून आला ना. खेपात नाही लागला लोकांना. घर फाटले की 3रं निवडून येतंय. गावात ग्रामपंचायत मध्ये 2 एका वाड्यातले 2 उभं राहिल्यावर 3रा हमखास निवडून येणार आहे. ठरलेलं आहे. भांडणं लागल्याच्या नंतर कुटुंब एका ठिकाणी आलं पाहिजे. बारीक बारीक कुत्र्याची पिल्ले असतात पण मोठ्या कुत्र्याला बी चालू करू देत नाही, कारण सगळे 5 एका ठिकाणी असते. एक पिल्लू असलं त्याला कोणी रगडून टाकतंय. अरे त्या मायचे लेकरं पहिले आपण एकाच ठिकाणी होतो ना. एकच आणलेली साखर गोळी एका आंगड्यात ठेवून खाल्ली ना सगळे ना. आंगड समजतं का बरोबर तुम्हाला? वा वा बरं आहे. अजून गोळी नाही समजत तुम्हाला. पप्पा 1 चॉकलेट देत असत. अगोदरच्या काळात 1 साखर गोळी बाजारातून आणली, ती आपल्या शर्ट मध्ये घातली, दातान फोडली, तिघा भावाईन खाली. हा इतिहास आहे, ही आपली संस्कृती आहे. चला मग कुटुंबाचं बळ माणसाला पाहिजे म्हणतात. तुकोबा राहायला कसं असन कुटुंबाचं बळ आपण बघूया. विठ्ठल विठ्ठल. बोलोबाचे चिरंजीव. आणि बोलोबा राहायला किती मुलं होते? 3 मुलं होते. तुकोबा राहायला 3 मुलं. मोठ्याचं नाव सावजी, मधला तुकोबा आणि लहाना कान्होबा. 3 लेकरं होते बोलोबा राहायला. मोठं बोलोबा राहायचा प्रपंचाचा विचार केला तर फार श्रीमंती होती. गडगंज श्रीमंती आपली विश्वंभर बाबापासून चालत आलेली. आणि ही श्रीमंती एक शावकारकीचा व्यवसाय होता आणि व्यापार पेठेमध्ये जायचं, आपलं दुकान लावायचं, असं काम त्याच्या घराण्यांचं होतं. गुळ नेऊन विकायचा, मसाल्याचे पदार्थ, मिरच्या, जिन्नस असं काही नेऊन पेठेत, पुण्याच्या पेठेत न्यायचं आणि देहूवरून जाऊन विकायचं. तुकोबा राहायचा परंपराचा व्यवसाय होता. आता वडील थकले. वडील म्हणजे कोण? बोलोबा राय थकले. बोलोबा राय थकले आणि त्यांनी मोठ्या मुलाला बोलवलं, सावजीला. सावजीला बोलवलं.
बस शांत बैस ना बाळा. कीर्तन ऐकत असाल तसं करू नये. तुला माहिती आहे का अमिताभ बच्चनच्या पोरात नाव काय आहे का माहिती तुला? तो हिरो आहे आणि त्याची बायको पण हिरोनी आहे का माहिती? कोणाला माहिती रे? नाही का माहिती तुम्हाला? हुशार आहे मग तुम्ही कडे. महाराजापेक्षा चॅप्टर आहे तुम्ही, आहे की नाही? जयपूर पिंक पॅन्थर्स नाव ऐकलं का? कबड्डीच्या खेळातलं. तुम्ही तर चांगले खेळाडू असणार आहेत. चला तो अभिषेक नाही का, तो लोकांना माहिती. मला हाय सांगत तुकोबाराची परंपरा आपल्याला माहित नाही. हे सगळं माहिती आहे आपल्याला. कोण कुठं ऐश्वर्या आहे, ते लेकराचं नाव काय ठेवलं, कोणती बंटी कोणती बबली. आता आली मोबाईलवर आली घिबडी का काय काय होते, काय आलं ते भाऊलीवानी तोंड करत होते महाराज राजू महाराज. काय येते काल परवापासून नाही बाबा, 8 दिवस झाले येडे झाले लोक त्यानं. ते चॅट जीपीटीवर गेले. काय रे जिबली जिबली. हा ही जिबली आली या जिबलीने सगळी हुबली करून टाकली लोकांची. अरे येत काय ते 1,500च्या बाईन मोबाईल आणला, हिबलीच करायची जिबलीच करायची म्हणे. आता विठ्ठला विठ्ठला बरोबर आहे. बसवलं सावजी तुम्ही आता मी थकलो, तुम्ही आपला व्यवसाय हातात घ्या. सावजीनं मग जिन्नस विकायला सुरुवात केली. पण सावजी असे होतले एकदा पांडुरंग परमात्म्याच्या नामचिंतनात दंग झाले की त्यांना समाधी लागायची. कशाचं ध्यान? अरे खेचरावर जिन्नस टाकला, विकायला नेला, खेचर पाणी प्यायला गेले तिकडेच राहिले. सावजी भजन म्हणत बसले. सावजी तसेच घरी आले, काहीच नाही आणा. अरे सावजी तू माल नेला होता, किती आणलं वापस? मला काय माहितीये बाबा, कहा गई तो पता नाही, क्या लाया तो कुछ नाही. अशी अवस्था. बापाला वाईट वाटू लागलं. आपल्या पोरांना जर आपल्यासारखं नाही केलं तर बरं नाही वाटत माणसाला. नाही पोरांना कमवलं चालतं, पण निदान आपण जितकं कमवलं ना तितकं सांभाळलं पाहिजे, आहे की नाही? एवढं तर बापाला वाटतं का नाही? निदान नाही आणि कमू कोणाची पांढरी नका घेणं, पण आपलं निदान बरं इकू नाही ना, असं बापाची इच्छा असते. नाही तर गण 100 एकर कमवून ठेवलं पण काट्यानं काहीच नाही ठेवलं, फायदा काय झाला? विठ्ठला विठ्ठला. काही बापाची तेवढीच इच्छा असते ना. बापाला असं वाटलं पाहिजे बाबा नाही काही तर काट्टा मी कीर्तनाला जाऊन बसतो, आलं पाहिजे त्यानं, असं वाटलं नाही पाहिजे. पण बापाला असं वाटलं की लेकर कीर्तनाला आणले पाहिजे, 2 तासापुरतं का त्याने कीर्तन ऐकलं पाहिजे. चला आपला वेळ संपत यायला लागला. आता तुकोबारायाने या स्वामी आपल्या मधल्या मोठ्या सावजीनं काही फारसा व्यवहार केलाच नाही. बोलोबारायला बरं नाही वाटू लागलं. आणि मग अशा वेळेला ते तुका नावाचं म्हटलं पोरगं पुढार म्हणे, बाबा मी करू का व्यापार? तू करतो व्यापार. बापाला बरं वाटलं. अरे मोठ्या नाही केलं, लहान केलं नाही तर बापाला आनंदच होईल. तू करशील तुका म्हणे, हा मी करतो व्यापार. आणि मग तुकोबारायाने व्यापार सुरू केला. तुकोबाराय व्यापारात जाऊ लागले आणि पुण्याच्या पेठेमध्ये तुकोबारायचं नाव लौकिक वाढला. व्यापार असा केला पाहिजे ना, सेवा चांगली तरी की व्यापार चांगला. मी गुरुजी आहे ना, गुरुजी म्हणून सेवा अशी द्यायची की नाव लौकिक व्हायला टाइमच लागत नाही. आपण गायक आहोत ना, असं गायन करायचं की बेंबीच्या देठापासून नाही तर लोक म्हणून म्हणजे करतो काय त्याची चालेल, तू म्हणत कोण नाही माग. अरे गायन करायचं तर मन लावून. निंदायला गेली ना बाई तर असं निंदलं पाहिजे की उद्या मागं उगलं नाही पाहिजे. नाही तर आज निंदन मागं उद्या उभंच येते म्हणजे झाकूनच टाकलं खुरप्यान निसतं. असं नाही. काम करायचं असं केलं पाहिजे की त्याची छाप मिळाली पाहिजे. तुकोबर आहे तसंच काम करू. आणि अशा कामाला भगवान आहे. जिथे राबती हात तेथे माझा हरी, नसे रावळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे माझा हरी. कर्मण्यवाधिकारस्य मा फले सुखदांचन. कर्म केलं पाहिजे आधी. गीतेत बोलिले करुणाने दे. आपण काम चांगलं केलं पाहिजे बाबा. काम केलं की फळ आपोआप येतच असतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बोलता बोलून जाईन मी. आपल्या लोकांना एक वेड लागलं, नोकरी लागली पाहिजे अशी अपेक्षा निर्माण झाली समाजामध्ये. मान्य आहे शिक्षणानं माणूस हुशार बनतो, पण शिक्षणानं नोकरी लागायसाठी नाही म्हणत. हा थोडासा गैरसमज काढून टाका. मी जाणीवपूर्वक बोलतोय, मी जबाबदारीने बोलतोय. समजा तुमच्या गावात 100 विद्यार्थी आहेत आणि 100 पोराला 100 पैकी 100 मार्काचं ज्ञान मिळालं. 100ला घेऊन नेमकं कोणती यायला अशी एखादी रँक द्यायची. आता या जिल्ह्याला कलेक्टर किती असतात? हे बाळा जिल्ह्यात कलेक्टर किती असते रे? हा माऊली, कलेक्टर असते का जिल्ह्यात? एकच कलेक्टर असतो. एका जिल्ह्याला एकच कलेक्टर. हा अतिरिक्त एखादा असतो, उपजिल्हाधिकारी असतो. आपले लेकरं फार हुशार आहे, पण मर्यादा आहे ना त्या नोकरीला. सगळे क्लास 1 नाही होणार, सगळे क्लास 2 नाही होणार. मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही का मुलांच्या पुढचं ध्येय कमी करायला लागले का? अजिबात नाही. ध्येय उत्तुंग ठेवा. सगळेच कलेक्टर झाले पाहिजे ठेवा, पण कलेक्टर नाही झाले म्हणून आत्महत्येसारखा पर्याय निवडण्याच्या सारखं दुर्दैव नाही आहे. मोठ्या पदाला जाऊ पण निव्वळ ते नोकरीच मिळावी असं नाही. याच्यापेक्षा हुशार असेल एखादा कृषी क्षेत्रात बी काम करायला लागला तरी आपली कामगिरी चमकवतो. तो बिचारा करायला तयार असतो, पण भानगडाशी इकडे नोकरी गेली इकडे छोकरी मिळणार म्हणून ते शेतीत येत नाही. त्याला सगळं समजतंय.
मी जर वावरात आलो तर काय करेन. पण दुर्दैव असं आहे की समाजाच्या डोक्याला दुसराही चूड असला. काठीचं लग्न करताना नोकरीवालाच पाहिजे. अहो कथून येणार आहे नोकरीवाले, भरती नाही. एखादी झाली तर ती घोटाळ्यात गेली, पोराची ऑर्डर आली म्हणजे रद्द झाली. अरे देवा, पेढे वाटले त्यानं, त्याचे फोटो काढले, ते डिलीट करायचे काम आले त्याला. अवस्थाच कठीण आहे की नाही. आणि तुम्हाला हे कोणा सांगायचं नोकरीवाले लोक सोन्याच्या पोळ्या खाते म्हणून? सोन्याच्या पोळ्याने चांदीचं वर्ण असतं नोकरीवाल्या लोकांना? हा, असं काही नाहीये. शेतकरी जरी असेल, व्यापारी असेल, व्यावसायिक असेल, कुटुंब व्यवस्था आनंदानं चालवा. काही मला तुम्हाला सांगायचं, तो आनंद तुमच्याही घरात सुद्धा नांदतो. तुकोबराय काय करू लागले? व्यापार करू. तुकोबराय कलेक्टर नाही झाले, तुकोबराय काही मोठे लगे मालक नाही झाले, पण व्यापार व्यवसाय करू लागले. आणि तुकोबरायचं नाव पुण्याच्या पेठेत झालं. तुकाचा तुकशेठ झाले. आणि तुमच्या आमच्या डोळ्यासमोर आहे. काही लोक सांगतात जालन्याला माणूस गेला फक्त कागद वेचत होता, पण आज जालन्यामध्ये मोठा बंगला आहे. व्यापारच केला, व्यवसायच केला. वर्तमानपत्र विकणारे लोक मोठे मोठे झाले. आणि आम्ही वाचून वाचून वर्तमानपत्र ते भातकं खायला घरात ठेवले. दुर्दैव आहे आमचं. व्यापार व्यवसाय आपल्या रक्तात आला पाहिजे. आणि आम्ही शेतकऱ्याचे लेकरं, आम्हाला पिकवता येतं पण विकता येत नाही, हेच दुर्दैव आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला जी मेथीची भाजी घ्यायला 500चा खर्च येतो आम्हाला, ती मेथीची भाजी आम्ही जेव्हा मार्केटमध्ये नेतो, आमच्याकडून तो माणूस 600त घेतो. म्हणजे 100 रुपये आम्हाला देतो, 600चे 1000 करतो. खोटं बोलतो खरं बोलतो मी. तो तिथं 400 कमवतो आणि आमचे 2 महिने ती भाजी काढायला गेले. म्हणजे आम्हाला पिकवता यायला लागलं पण विकता येईना. आपल्या लेकराला विकायची सवय लावा. तुकोबराय विकायला लागले. पेठेत नाव लौकिक झालं. पहिली बायको होती तुकोबरायला, तिचं नाव रुक्मिणी. ती आजारी होती. तुकोबरायला दुसरी पत्नी करण्याची चर्चा होती. आणि लगेच त्या व्यापार पेठेतल्या एका माणसानं हेरलं, आपलीच पोरगी म्हणे या तुकशेठला देऊन टाकू. आता काय पोरगी भेटणार नाही, तुम्ही काम तसे करा ना राव. कामाचा मेळ नाही. पोरगा काय करतो म्हणे मोबाईल वाजवतो. पेटी थोडा काय वाजवतो, मोबाईल वाजवून नाही भेटणार, काम करावं लागेल. आणि मग त्या गुळवे आपण आपली मुलगी, तिचं नाव जिजाऊ, आवली म्हणतात तिला, तिचं लग्न तुकोबरायासोबत करून दिलं. श्रीमंताची मुलगी श्रीमंताच्या घरात आली. तुकोबरायाची सुंदर अशी पेठ चालायची. तुकोबराय यायचे पेठेवरून 2-2 दिवसानंतर. घरी आल्याच्या नंतर एक थैली असायची अशी पुरचुंडी, त्याच्यामध्ये ते रुके असायचे जुन्या काळातला पैसा. ते रुक्याची थैली असे बापा पुढे टाकायची. आणि हे पाहिल्याच्या नंतर आनंद व्हायचा का दुःख व्हायचं? हा, काय होत असेल, आनंद का दुःख? आनंदच होत असेल ना. असं थैली भरून आणल्याच्या नंतर आनंद व्हायचा. बोल उभारायला आनंद व्हायचा. आणि जिजाऊ आवलीला तर त्याच्यापेक्षा जास्त आनंद व्हायचा. बाई मालक आलंय वाटतंय. बाई बाई किती पैसे भरून आणले बाई मालकांना. तर ती पहिली श्रीमंताच्या घरची पोरगी. हे मस्त खळखळ खळखळ रुपयाची थैली टाकायची. असं फार बरं वाटायचं. पटकन लगे आपलं तांब्याभर पाणी आणि गुळाचा खडा घेऊन मालकाजवळ द्यायची, डोक्यावर पदर, घ्या मालक घ्या धनी, घ्या मालक घ्या धनी. आनंदच वाटायचा ना. आणल्याच्या नंतर बरं वाटू लागलं. पण प्रसंग असा झाला, तुकोबरायच्या स्वप्नामध्ये काही दिवसांना नामदेव महाराज आले. परमार्थ मार्गाची चुणूक तुकोबरायांना लागली. आणि मग एक दिवस तुकोबराय झोपलेले असताना तुकोबरायला स्वप्न पडलं, सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडले सेवा काही, सापडिले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर, भोजना मागती तुप पाव शर, पडिला विसर स्वप्ना माझी, काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली कोण मालिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. जीवन बदललं तुकोबरायचं. परमार्थाचं वेळ लागलं तुकोबरायला. आणि मग तुकोबराय ते माल घेऊन जाऊ लागले. माल बाजारात मांडू लागले. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर पुसोनी. तुकोबराय आता जिन्नस नाही म्हणत, मिरची नाही म्हणत, देव घ्या म्हणू लागले. तुकोबरायला जळी स्थळी काष्टी पाशानी भगवान परमात्मा दिसू लागला. आणि तुकोबरायला मंत्राचं ध्यान आलं की तुकोबराय भजन करत बसायचे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. आनंद आहे भजनामध्ये. राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी, हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम हरे
बघा 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 मी कोणतं बळ सांगतोय, कुटुंबाचं बळ. आणि मग काय तुकोबर आहे, बाजारला जायचं आणि काय आणलं तर काहीच नाही, खाली थैली यायची महाराज. आणि तुम्ही बाजारला जा, चिखलीच्या का जाफराबादच्या कुठं बाजार आहे तुमचा, भारतलाच बाजारला आहे का? बाजारात जा आणि खाली थैली घेऊन घरी या. बाई बाई ओ थैली तसंच आला काय, बाजार नाही आणला का, होय तिकडं त्याचं काय ठ्याप आहे. खाली थैली आणल्यावर बाई राग येतो ना. भरून थैली आणली की बाई तांब्या भरून घेऊन येते, या 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 मला पाव द्या इकडं थैलीन बसा तांब्या घेऊन मी चालले घरात. पण खाली थैली आणली की राग होती ना. जिजाऊ आवलीचा पती तुकशेठ खाली थैलीनं घराकडे येऊ लागले, मग काय कुटुंब आनंदात राहणार. तुकोबरायचे वडील वारले, स्त्री एका अन्नान्न करिता मेली, रुक्मिणी नावाची पती वारली. तुकोबरायचा मुलगा सुद्धा आजारानं वारला. दुर्दशा तुकोबरायच्या घरामध्ये भौतिक दृष्ट्या आली. आणि मग काय सांगता महाराज, जिजाऊ आवली त्यांचं जिकडं तिकडं वा भाडे काढू लागले. माझ्या माय बापे बरे नवे केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. त्याची जिजाऊ आवली म्हणाव. आता बघा कुटुंबाचं बळ काय असल. माझ्या चौघी बहिणी नांदती सुखानी, माझी कर्म कहाणी कैसी देवा, फुटकाची विना त्याला नका, मारे रजारा पंढरी. दुर्दशा व्यक्त करावी. त्या पत्नीनं सांगावं, माझ्या मायबापांनी चांगलं नाही केलं बाई, अशा कशा माणसाच्या जावणीला मला बांधले, हा खाली हाताने येतो, याच्याकडं काहीच नाही आहे. काय तुकोबरायला कुटुंबाचं बळ असं हो. त्या तुकोबरायच बोलतात, कोपला पाटील गावीचे हे लोक, बळ ना गावाचं बळ, याच्या पुढे एक बळ असतं. आता बळ सांगत नाही, टाइम झाला आपला. बळच बळ सांगून करता काय, याच्यापेक्षा पुढचं बळ असतं, त्याला पैशाचं बळ म्हणतात. पण तुकोबराय म्हणतात, आम्ही सदैव जवळ येतात, ना घरचे चांगले ना गावातले चांगले, ना पैसा नाही. अरे कुत्र्यानं रडून जावं, चोरान घराकडे यावं बघा, चिमणी रडून जावं, तिला दाना सापडू नाही, अशी अवस्था तुकोबरायची झाली. ना तुकोबरायकडे पैसा, हे पुढचंही बळ असतं, त्याला बुद्धीचं बळ म्हणतात. काही नसलं चालतं तर माणसाजवळ बुद्धी पाहिजे. नुसता एकटा माणूस गेला मुंबईला आणि येताना फोर व्हीलर घेऊन आला 4 वर्षांना, काय त्याला काय होतं त्याच्याजवळ, बुद्धी होती. बुद्धी अरे साधं तहसीलच्या पुढे जर निसता कागद लिहून दिला कोणाला तर त्याचे 20 रुपये भेटतात. मोबाईलवर बाईचा असा लाडक्या बहिणीचा अर्ज भरून दिला, त्याचे किती भेटते, 50 रुपये भेटते. त्यानं अगोदर तो 4-4, 5-5 खाल्ले होते, लय छान जाणून घेतला राव. बायाला वाटलं बाई मग लाडकी बहीण जाते काय कोण, वाह रे वाह, बहिणीला पीस नाही घेतला, पण इकडे लाडक्या बहिणी ध्यानच होतं. पैसा कमावता येतो, माणसाला बुद्धी असली पाहिजे. हे ऑपरेटर आहे ना, यांच्याकडे वेगळी बुद्धी आहे, म्हणून तुम्ही निश्चित बसले, त्याचं सुरूच खोटर वेगळी बुद्धी आहे ना, त्यांच्या बुद्धीचं त्यांना वेगळं मोल द्यावं लागतं. माणसाला बुद्धी असली पाहिजे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचं वैभव फार मोठं आहे. पण तुकोबराय म्हणतात, मी तो अल्पमतीहीन, काय वर्णो तुमचे गुण, मी तो कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं म्या आठविले नाही, मज पामर आहे, काय थोरपण पायीची वाहन पायी बरे. म्हणजे तुकोबराय म्हणतात, मला बुद्धीचं सुद्धा बळ नाही. अभंगात म्हणतात, आम्ही झालो बळीवंत. काय कारण आहे बाबा, सांसारिक बळ वेगळं, परमार्थिक बळ वेगळं असतं. परमार्थ संसार या संपादन करण्याच्या गोष्टी आहेत, दोघाला स्थिर ठेवावं लागतं. कोणतं पारडं, परमार्थाचं पारडं वाढलं चाललं, पण संसाराचं वाढून जमत नाही. संसारातले लोक म्हणतात, टीव्ही लावतात, उशाला आपली उशी घ्यायची, मस्त झोपून पाहायचं, वाटलं तर पाहायचं नाही तर झोपून जायचं. त्याला स्लीप मोड पण टाकलं की आपोआप बंद होतंय. आणि इथं म्हणतात की कीर्तनात 2 तास बसायचं, वेगळं शक नाहीये. मग ते घरी म्हणतात वाटलं तर उठायचं नाही तर झोपायचं, म्हणजे टाळ्या वाजवावं लागतात. थोडं विरोधात्मक प्रक्रिया आहे. ज्या संसाराचे बळ आपण बघितले, याच्यापेक्षा परमार्थातलं बळ फार वेगळं आहे. परमार्थातलं बळ जर माणसाच्या अंगात आलं आहे, त्या परिस्थितीला स्वीकारता येतं. सुख आलं तरी उठता येत नाही, दुःख आलं तरी रडता येत नाही. हे परमार्थाचं बळ असतं. जैशी स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुक पाये संचिताचे. परमार्थ हीच ताकद देतो माणसाला. दुष्काळ झाला तरी आत्महत्या करा वाटत नाही, जास्त पैसा आला तरी लय काही मोठी गाडी घ्या वाटत नाही. हे परमार्थाचं बळ आहे. महाराजच असं म्हणतात, विवेकासहित वैराग्याचे
महत्वाचं आहे. वैराग्याचं बळ प्राप्त झालं आणि आम्हाला वैराग्याचं बळ प्राप्त करायचं असेल तर पांडुरंग परमात्माचं अंकित होतोय. आणि एकदा का ते बळ प्राप्त झालं की संसारला हाताळता येतो. दुसरा राधारीला संसारे राधारीला संसारे राधारीला तुकोबराय म्हणतात लाथाळीला संसार. मला वैराग्याचं बळ प्राप्त झालं, संसार लाथाळता आला आणि मी संसार लाथाळण्यासाठी 6 उर्मीचा मारा केला. देहाच्या 2 उर्म्या आहे. देहाला आहे जन्म आणि मरण नावाच्या 2 उर्म्या आहे. पण तुकोबराय म्हणतात मरण माझे मरून गेले किंवा जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी वाकारे. जन्म मरण देहाला आहे. मी तर नैनम छदंते शस्त्र आणि नैनम दहती पावकहा न चैनम क्लेदयंत्यापन शोषयती मरुतः. मी वेगळा आहे. मी या देहापेक्षा वेगळा आहे. मला जन्म नाही, मला मरण नाही. ही अवस्था तुकोबरायला प्राप्त झाली होती. या 2 उर्मीचा मारा केला. 2 उर्मी मनाच्या आहेत. मनाला सुख आहे, मनाला दुःख आहे. पण तुकोबराय म्हणतात आम्हाला कधी सुखही वाटलं नाही, दुःखही वाटलं नाही. आम्ही स्थितप्रज्ञ झालो. भक्त ऐसे जाणा जे देई उदास गेले आशा पास निवारुणी किंवा दैन्य दुखामा न येती जवळी दह न ते होळी होय दोष. दैन्य दुःख कधी वाटलंच नाही. तुकोबरायनं सुख दुःखाचा कधी विचार नाही केला आणि हाच विचार आपल्या जीवनात येऊ द्यायचा आहे. सुख आलं तरी देवाची कृपा आहे आणि दुःख आलं तरी ईश्वराची इच्छा आहे असं म्हणून स्वीकारता आलं पाहिजे. उर्मी आहेत 2 उर्मी प्राणाच्या आहेत. एक आहे कृष्ण आणि एक आहे सुधा. माणसाला भूक लागते, माणसाला तहान लागते. तुकोबराय म्हणतात आम्ही मारून टाकलं यांना. आम्ही जे काय खातो ते वेगळं खातो. आम्ही खातोय ना, पोळी खातो, भाजी खातो. आम्ही लाडू खातो. लाडू कशाचे खातो बाळा? रव्याचे लाडू खातो आहे की नाही आपण? उडदाच्या डाळीचे लाडू खाल्ले का तुम्ही? खाल्ले असते. खारी खोबऱ्याचे लाडू खाल्ले असते. राजगुऱ्याचे लाडू तो नाही खाल्ले करे? नाही का? राजगुऱ्याचे लाडू खाल्ले नाही का? बरं नका खाऊ, नंतर भेट. आनंदाचे लाडू खाल्ले का तुम्ही? तुकोबराय म्हणतात तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चरफडू घ्या रे तुम्ही. काय खाणं आहे तुकोबरायचं आहे. तुकोबरायनं अशा 6 उर्मीचा मारा केला आणि संसार लाथळून टाकला. संसार लाथळला. लाथळणे याचा अर्थ त्याच्यातली आसक्ती कमी करणं. पक्षी अंगणी उतरते एका गुंतवणीया राहते पैसे असावे संसारी. अरे जोपर्यंत आपलं नशीब आहे तोपर्यंत तसं राहावं असं तुकोबरायला अभिप्रेत होतं आणि म्हणून लाथळून टाकला. तुम्हाला लाथळण्याचा प्रकार माहित असत. तुमच्याकडे आहे की नाही काय माहिती. लग्न झाल्याच्या नंतर नवरदेव नवरी घरी आल्याच्या नंतर आठवा ते नवरदेव नवरी येतात गावामध्ये. जुना काळ डुमडुम डुमडुम वाजायचं. आता कसं ढाकडांग टाकडांग घ्या. आता काही ठेपाच नाही. पण पहिलं डुमुंग डुमुंग वाजायचं. म्हणजे भांडणं झालं तरी डुमुंग 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 डुमुंग. पुन्हा तिथं सासू सुनबाई डुमुंग डुमुंग. आता कसं आहे ढांगडांग टाकडांग. पट्टा नाही तर चालले ढांगडांग टाकडांग. ओय महाराज ढांगडांग. सावध व्हा ही काळाची गरज आहे ना. त्याला माहिती आपल्याला सावधायचं काम नाही. ढांगडांग नाही, टाकडांग नाही. त्याचं नावच हनुमान आहे. विठ्ठला गावात यायचं, मारुतीच्या मंदिरावर दर्शन जायचं. दर्शन आल्याच्या नंतर ते वरमाया अशा दरवाजा तो भरायचा. एक लाकूड आडवं लावायचं. त्याला काय म्हणते हा ते मुसळ असायचं. ते असं काहीतरी व्हायचं. भाकर बिकर वाळून टाकल्या जायची. नवरदेव नवरीला हात बोलवल्या जायचं. नवरदेवच्या पायातले बुट बाहेर काढायला असायचे का पायात असायचे? पायातच असायचे. ना हात आले एक कार्यक्रम असायचा. तुमच्याकडे आहे की नाही काय माहिती. आमच्याकडे असायचा. भांडे ठेवायला असायचे आहे ना. इकडे आहे का कार्यक्रम तो? भांडे ठेवायला असायचे. डबा कळशी तांब्या तंबूट लोटी सराटा काय असायचं ग्लास वगैरे. आणि नवरदेवानं काय करावं मग त्याला?
हा बैल आठवलं बा माणसंही सरले काय करू त्याला गोल्डन मोमेंट्स म्हणतात. हा आपलं लग्न म्हणलं म्हणजे नवरदेव असतो त्या दिवशी आणि मग त्या नवरदेव पुढे पुढे नवरी मागून मागून मग त्या नवरदेवानं काय करावं त्या भांड्याला लात मारावं. अशी किक मारली की तात्याच्या घरात तुळशी जाऊन पडली. असं कधी झालं नाही. त्याला हळू लात मारायला लावायची. काऊन फोटो काढायचे होते ना. फोटोसाठी अलीकडच्या काळात राजू महाराज लग्नच फोटोसाठी चालले. फोटोचा तरफडा आहे सगळा. भटजी गेला तिकडे पळून. कॅमेरावाले इधर देखो उधर देखो. अरे चाललंय काय ते भटजीनं सांगायचं असतं की याच्यानंतर हा विधी त्याच्यानंतर ते विधी. ते पाणी टाकणं चाललंय मंत्र चाललंय ते इकडं पाय गेलं पाणी तिकडं पडून राहिलं इकडं पाय. तो टाकणारा त्यांना त्या नवरीच्या वटी भरायची तर करवलीचीच भरली. भानगड झाली. फोटोच्या नांदा ठेपाच लागे ना विठ्ठला विठ्ठला. आणि मग तिथं आल्यानंतर जे पाय मारले जायचा तो संस्कार होता की तो आता संसारात आलाय. या विवाहरूपी संसारात आलाय. पण एक ध्यानात ठेव या टकरात गुतू नको. याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचंय विठ्ठला विठ्ठला. संसारामध्ये राहावं लागतं. संसारी असावे आणि असोनी नसावे. तो कबराय म्हणतात आम्ही लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार. जन तन धन केले तृणाही समान. केले म्हणल्यापेक्षा आहेचे तृणा समान. कळ जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतबा काळीचे. माझ्या लग्नात आला नाही तो नाही त्याच्या पोरीच्या लग्नात नाही जायचं आपल्याला ठरलं लोकायचं. बाई मी तिच्या पोरीच्या लग्नामध्ये कुरड्याचा चिक हाटायचं भोगवणं दिलं आणि त्या मांडणाऱ्यांनी तो भोगवणं मांडलं तिच्या हातच घेऊन आली. अशा म्हणणाऱ्या पण वर माय आहे. मी तर चिक हाटायचं दिलं होतं तिने असंच आणलं. काय मरायला दिलं का. अरे देणं आहेर असतो. आहेर आपल्या मनाचा असतो का घेणाऱ्याच्या मनाचा असतो. ही परंपरा आहे. आता बोलायला लय मोठा वेळ नाही माझ्याकडे. दुसऱ्यानं घेतलेला तो आहेर असतो. मनानं घेतलेला तो घरचा व्यवहार असतो. सासऱ्यानं जावायला पैसे कधीच द्यायचे नसतात. मनानं कपडे घ्यायचे असतात. आपला जावाई कशात शोभून दिसतो. सुटाबुटात दिसतो का सफारीत दिसतो का जॅकेटात दिसतो का धोत्रात बारा दिसतो हे सासऱ्यानं ठरवायचं असतो. पण नाही मी घेतो मग कपडे द्या पैसे पाठवून. हे चुकलं. प्रेम नाही राहिलं. कधीच पाहुणी घरी आल्यावर तिला साडी घ्यायला सोबत न्यायचं नसते. नाही बाबा असं कसं रुसन ना पोरीची नंद नेमती तुमच्या गादीचा काय रुसू आहे. पाहुण्याचं ते पाहुण्याचं असलं पाहिजे. फरमाईश चालली म्हणजे व्यवहार बदलला ना. पाहुणचार फरमाईशचा नसतो. पाहुण्यानं केलेलं जेवणच प्रेमाचं असतं. हे सगळे मतलबाचे आहेत लोक. मतलबाचा व्यवहार झाला या संसारामध्ये. तुकोबर आहे तेच म्हणायला लागले. पांडुरंग परमात्म्याचा अंक 2 एवढं बळ प्राप्त झाले. संसार लाथाळून टाकला. जनतन धन केले तृणाही समान. लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मारण. काय प्राप्त झालं तर अभंगाचं शेवटचं चरण.
शिल्लक घेतले बरं का. परंतु काही तुम्हाला असं वाटत असेल ते 5 मिनिटाचं पुण्य नसेल घ्यायचं तर माझ्याकडे दिलं तरी चालेल, काही हरकत नाही. सगळ्यांनी एकदा तुकोबरायचं प्रेमानं 1 मिनिटासाठी भजन करायचंय. पुरुष मंडळी करा, वर हात करा. तुकाराम तुकाराम